सगळे? अरे वा, सगळे खूप छान छान आहेत, मस्त आहेत. मुलांना आले का रे सगळे? वा वा वा, सगळे खूप छान छान दिसतात. मस्त मस्त तयारी केलेली आहे सगळ्यांनी, स्वच्छ कपडे घातलेले आहेत. किती छान दिसतात सगळी मुलं. वा, मस्तच. आता सगळ्यांनी आपल्या समोर काय काय आहे बघायचं आहे. बघा रे, काय बरं आहे, निसर्गाची आपल्याला जवळ करून घ्यायची आहे. आणि त्यात म्हणजे जंगल. जंगल आणि झाडे ह्यांची माहिती करून घ्यायची आहे. जंगलात झाडे आहेत, मस्त मस्त काय काय दिसतं ते सगळं आपल्याला बघायचं आहे. बघा बरं, काय काय दिसतं तुम्हाला? सगळे प्राणी दिसतात, पक्षी दिसतात, हो की नाही? आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी दिसतात. बघायचं का मग पुढे? अरे वा वा वा, हे काय आहे? भलं मोठं जंगल. बाप रे, किती सारे झाड आहेत आणि प्राणी, पक्षी, माकडं. किती छान आहे बरं हे जंगल. वा, किती मस्त दिसतं. तुम्हाला आवडलं का रे हे जंगल? मला सुद्धा खूप आवडलं. किती छान छान दिसतं. बघा, झाडे लावा, झाडे जगवा. मुलांनो, झाडांचं महत्त्व बघूया. प्रत्येक झाड आपल्याला छान छान सावली देतं. आणि सावली देतं, उन्हापासून आपलं संरक्षण करतं. पाऊस येतो झाडांमुळे आणि स्वच्छ हवा आणि हवामान छान राहतं. असं. आणि पुढचं बघायचं का रे आपण? कोणती कोणती ह्याच्यात झाडं आहेत? बरोबर, हे कोणतं झाड आहे? तर सागाचं. सागाच्या झाडांनी काय काय करतात? बरोबर, फर्निचर बनवतात, टेबल बनवतात. आपल्या घरात लागणाऱ्या काही गोष्टी बनवल्या जातात. आणि इतकंच नाही तर ते आपल्याला सावली देतं, ऑक्सिजन सुद्धा देतं आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी आपल्याला हे झाड देतं. पुढचं झाड कोणतं आहे? बरोबर, सगळ्यांना आवडणारा आंबा. बघा रे, किती मोठा आंबा आहे. आंब्याचं झाड किती मोठं आहे. आंब्याचं झाड बघा, इतकं छान मस्त मोठं आहे. सावली बघा किती छान आहे त्याची, हो की नाही? आणि हे झाड आपल्याला आंबे देतं. आंबे छान छान आपण पिकल्यावर पण खातो आणि कच्चे सुद्धा खातो. कोण कोण असे आहेत की कच्चा आंबा छान कापून मिठा बरोबर लावून खातं? अरे बापरे, बऱ्याच मुलांनी सांगितलं, अरे मला पण खायचं आहे. मस्त आंबट गोड लागतो, हो की नाही? आणि पिकल्यावर सुद्धा आपण खातो. इतकंच नाही तर लोणचं सुद्धा भरलं जातं, मुरंबा केला जातो. अशा बराच उपयोग होतो ह्या झाडांकडून, हो की नाही? पुढचं झाड बघायचं का आपण? चला बघूया मग. पुढचं पण झाडामध्ये खूप सारे उपयोग आहे. बघा मुलांनो, आपल्याला झाडं किती सारं देतात. आपण झाडांना काय काय देतो? काहीच नाही देत, हो की नाही? मग त्यांना पाणी घातलं पाहिजे, त्यांची काळजी घेतली पाहिजे, हो की नाही? पुढचं झाड कोणतं आहे? बांबू. बांबू हे बघितले का तुम्ही झाड, हो की नाही? हे झाडांमध्ये खूप सारे प्रकार असतात. आणि जंगलामध्ये जो बांबू असतो त्याचं आपण भाजी सुद्धा खातो. त्याला सिंग असं म्हणतात. पावसाळा आला की कवळं एक मस्त बांबू असं त्याच्यातून निघतो. मग तो जाऊन काढून आणायचा आणि त्याला छान गोल 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 कापायचं आणि त्याची छान भाजी करून खातात. म्हणजे बांबूचा उपयोग इतर टोपल्या किंवा सूप, आपल्या घरात लागणाऱ्या शोच्या वस्तू इतक्याच नाही तर खाण्यासुद्धा, त्याची भाजी करून खाण्यासाठी सुद्धा वापर केला जातो. पुढचं बघायचं का कोणतं झाड आहे? कडीलिंब. लिंबड्याचं झाड आहे आणि ह्या झाडाचा उपयोग तर खूपच होतो, काय सांगू नका मुलांनो. माहिती का तुम्हाला? खोकला झाला तरी सुद्धा याचा वापर होतो. म्हणजे कसा?
तर ह्याचा रस पिल्यानंतर आपला खोकला सुद्धा बरा होतो. आणि इतकंच नव्हे तर आपल्या शरीरावर काही पुरळ झाली, फोड्या झाल्या किंवा खाज येत असेल अंगाला, तर ह्याचा पाला आपल्या गरम पाण्यामध्ये जर उकळवला आणि ते पाणी आपण आंघोळ केली तर 2-3 दिवसात अंगावरचं सगळंच निघून जातं. म्हणजे हे झाड किती उपयोगी आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, ह्या झाडामुळे ऑक्सिजन खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला मिळतं, सावली पण मिळते. आणि इतकंच नाही तर त्याच्या काही फांद्या समजा सुकल्या तर त्या आपण चुलीला सुद्धा वापरतो, म्हणजे इंधन म्हणून वापर होतो. तर विचार करा मुलांनो, किती साऱ्या गोष्टी ह्या झाडांकडून आपल्याला मिळतात. पुढचं बघायचं का? नेक्स्ट बघूया. अरे बाप रे, हे इतकं प्रचंड मोठं झाड असलेलं कोणतं बरं झाड? बरोबर, वडाचं झाड. वडाचं झाड सगळ्यांनी बघितलंय का रे? खूप मोठं असतं आणि त्याच्या पारंब्या अशा खूप छान लोंबकतात आणि त्याला मुलं छान झोके घेतात. कोण बरं झोकं घेतं? तुमच्यापैकी असं कोण आहे की वडाच्या झाडाला पारंब्याला झोके घेतलेले आहेत? आम्ही तर खूप घ्यायचो आणि खूप मजा यायची. तुम्हाला माहिती का हे झाड काय म्हणतं? वडाचं झाड छान छान आपल्याशी काय बोलतं माहिती का तुम्हाला? गंमत सांगते हा त्याची. वडाचं झाड काय म्हणतं? मुलांनो, माझ्या सावलीत खेळायला या आणि माझ्या पारंब्यावर छान छान झोके घ्या. आणि माझ्या पारंब्या तुटत नाही आणि त्या रडत सुद्धा नाही. म्हणून तुम्ही पडले तरी रडायचं का वर? नाही. बरोबर. पुढचं आपण बघायचं का? कोणतं आहे झाड? बरोबर, पिंपळ. पिंपळाचं झाड खूप मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देतं. 24 तास त्याचं ऑक्सिजन आपल्या मनुष्याला मिळतं, सगळ्या मानवसृष्टीला सगळ्यांनाच मिळतं. आणि त्याची सावली सुद्धा खूप दाट असते आणि छान असते. आपल्याला बसण्यासाठी उन्हाळ्यात त्याचा खूप छान उपयोग होतो आपल्यासाठी, कारण त्याच्या सावलीत बसलं की खूप बरं वाटतं, आपलं शरीर खूप छान होतं एकदम. आणि ऑक्सिजन मिळतं, त्याच्यानंतर त्याची सावली मिळते. आणि इतकंच नाही तर त्याचे काही फांद्या सुकल्या तर आपण इंधन म्हणून सुद्धा वापर करतो. पुढचं कोणतं आहे? बरोबर, ह्याला काय म्हणतात? ह्या झाडाला मोहूचं झाड म्हणतात. कोणी बघितले का रे मोहाचं झाड? आमच्या घरी आहेत. मोठं झाड आहे आणि त्याचं एक नाही तर 2 आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे का, याची जी फुलं असतात त्या फुलांचा उपयोग खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी होतो. पण बिस्किट आणि लाडू सुद्धा करण्यासाठी होतो. आणि ही जी फळं दिसतात ह्याला मोहट्या असं म्हणतात. ह्या मोहट्या जेव्हा ते कोवळे असतात तेव्हा त्याची भाजी करून खातात. तुम्हाला माहिती होतं का रे मुलांनो? नाही ना? मग बघा बरं त्या मोहट्या कशा दिसतात. आणि ह्या मोहट्या जेव्हा मोठ्या होतात म्हणजे पक्व होतात तेव्हा त्याच्या आतमध्ये असलेल्या बीचा वापर तेलासाठी होतो आणि हे तेल आपण भाजी म्हणून वापरतो सुद्धा. बघा, ते झाड आपल्याला तेल सुद्धा देतं आणि फूल सुद्धा देतं. किती छान गोष्ट आहे हो की नाही? बघितले का सगळ्यांनी मोहाचं झाड? कुठे बघितलं तर नक्कीच ते तुम्ही त्याला मोठ्या असलेल्या किंवा फुलं आलेली तुम्ही बघू शकता. पुढचं बघायचं का? हे कोणतं झाड आहे बरं? काळ काळ काय आहे त्याला? बरोबर, काय आहे तर जांबाचं झाड आहे. जांभूळ, काळं जांभूळ. बघा किती लागलं, खायला वाटलं का? मस्त मस्त लागतं. आणि त्या जांभळाचा उपयोग म्हणजे आपल्याला आईस्क्रीम सुद्धा होतंय त्याच्यातून. मस्त मस्त. कोणी खाल्लेत जांभळं? मी तर खूप खाते. तुम्ही खाल्लेत का?
अरे वा वा वा, सगळ्यांनीच खाल्ले जांभूळ. आणि जांभूळ खायचं असतं, छान असतं. त्या झाडाची सुद्धा सावली आणि फळं, त्याच्या सुकलेल्या फांद्या, ह्या सगळ्याचाच उपयोग आपल्या मानवसृष्टीला होतो. त्याच्यामुळे झाडं खूप महत्वाची आहेत मुलांनो. आणि ते सुद्धा सांगतात की आम्ही तुम्हाला खूप छान छान गोष्टी देतो, तुम्ही सुद्धा आमची काळजी घ्या, असं सुद्धा म्हणतात ती झाडं. हो, मग पुढे आपण झाडांची काळजी घ्यायची का? घ्यायची ना. म्हणून तर मुलांनो मी सांगते सगळ्यांना की झाडे लावा, झाडे जगवा. झाडाचे महत्त्व सगळ्यांनाच कळलं का? किती छान छान गोष्टी आहेत, किती ते आपल्याला देतात. फुलं देतात, फळं देतात, ऑक्सिजन देतात, प्राण्या पक्ष्यांना राहण्यासाठी घरट्यासाठी जागा देतात, हो की नाही? इतकंच नाही तर आणखीन काय देतात आपल्याला? तर सावली देतात, ऑक्सिजन देतात आणि इंधन म्हणून त्यांच्या फांद्या सुद्धा आपल्याला लावण्यासाठी देतात. तर बऱ्याच गोष्टी ह्या उपयोगी आहेत. त्याच्यामुळे ह्या वर्षी सगळ्यांना सुट्टी पडल्यानंतर आपल्या आजूबाजूला आई बाबांना सांगून एकतरी झाड लावायचं आणि ते छान त्याला पाणी घालायचं, त्याची काळजी घ्यायची, त्याला माती घालायची आणि मोठं करायचं. तुम्ही जसे मोठे व्हाल तसं ते झाड सुद्धा मोठं होईल आणि तुम्हाला येणाऱ्या काळात तुम्हाला फळं देईल, फुलं देईल, सावली देईल आणि इतकंच नव्हे तर ऑक्सिजन हे रोजच देईल. किती छान गोष्ट आहे. त्याच्यामुळे कुठेही झाडं तोडायची नाही. कोणी तोडत असतील त्यांना सुद्धा सांगायचं. ते झाडं आपल्याशी बोलू शकत नाही पण ते सांगतात, अरे आम्ही तुम्हाला किती सारं देतो, तुम्ही सुद्धा आमची काळजी घ्या, आम्हाला तोडू नका, आम्हाला मोडू नका, आम्हाला पाणी घाला, आमची काळजी घ्या. आमची थोडीशी काळजी घेतली की तुम्हाला खूप वर्ष आम्ही फळं, फुलं, सावली, ऑक्सिजन हे खूप वर्ष आम्ही देत राहू, असं म्हणतात ते. सगळ्यांनाच आवडलं ना हे जंगल आणि जंगलातले सगळे झाड. मग आजची गप्पा खूप छान झाल्या. अशा गप्पा करण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. एका जंगलाचं छान चित्र काढा, त्याच्यात अनेक झाडं दाखवा, फुलं दाखवा, पक्षी दाखवा, प्राणी दाखवा. अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी आपण सगळे पुन्हा भेटूया. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा.